जय महाराष्ट्र मित्रांनो जसं मला ऑनलाईन बोलायची सवय नाही, बट मित्रांनो आपल्या मराठी बांधवांपाशी पोहोचण्यासाठी मित्रांनो ऑनलाईन बोलणं ही गरजेचं आहे. कारण मित्रांनो ऑफलाईनला आपला जर क्लासचं माहोल म्हणजे माहोल असते. कारण मित्रांनो आपण पूर्णपणे गावरान मराठी भाषेत शिकवतो. ठीक आहे मित्रांनो, मी असं समजतो की तुम्ही माझ्यासमोर ऑफलाईन आहे. मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने जसं सांगतोय तसंच मित्रांनो ऑनलाईन पण सांगणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताची आत्ताच सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो आता डेली आपण आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो ॲक्टिव्ह राहणार आहेत आणि मित्रांनो पूर्णपणे सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या गावरान मराठी भाषेत शिकायला भेटणार आहेत. आता मित्रांनो बघा, आपल्या मराठी माणसाचे भरपूर सारे DM येतात मला की दादा आम्हाला ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं आहे. काही जण मित्रांनो असे बोलतात की त्यांना क्वेश्चन मार्क पडला असतो, ट्रेडिंगमध्ये खरंच करिअर होत आहे का, पण ट्रेडिंगमध्ये यायचं आहे पण कशा पद्धतीने यायचं आहे आम्हाला हे माहीत नाही. दादा तो आम्हाला एक आपला मराठी माणूस म्हणून गाईड कर. मित्रांनो बघा, तुमचे भरपूर सारे ट्रेडिंगबद्दल क्वेश्चन असतील. कारण ट्रेडिंगमध्ये खरंच प्रॉफिट बनतो का नाही बनत, ह्या सगळ्या गोष्टीचे मित्रांनो डाऊट तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या व्हिडिओला स्किप करू नका. जे कोणी काही टाइमपास करण्यासाठी आलेत मित्रांनो ते आताच्या आताच त्यांनी वर ढकललं तरी चालतंय. बघा मित्रांनो, सिंपल साधी गोष्ट आहे, तुम्हाला मार्केटमध्ये यायचं आहे. मार्केटमध्ये यायचं असेल मित्रांनो तर तुमच्याकडे प्रॉपर रोड मॅप असला पाहिजे. आता मित्रांनो रोड मॅप जर आता जर मला जर कमेंटमध्ये जर रोड मॅप जर टाईप केलं मित्रांनो तर रोड मॅपवर पण नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येईल. प्रॉपर वेने तुम्हाला मार्केटमध्ये कसं यायचं त्याचा मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ येईल. सिंपल साधी गोष्ट आहे. आता तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करायची म्हणल्याच्या नंतर तुमच्याकडे एक मेंटोर असला पाहिजे. मेंटोरनी तुम्हाला प्रॉपर गाईड केलं पाहिजे. आता बघा मित्रांनो, मेंटोर नसला तरी मित्रांनो यूट्यूबला भरपूर सारे ऑप्शन आहेत, तुम्ही तेही बघू शकताय. कारण इथं जिद्द हिथून असली पाहिजे, शिकण्याची ज्या हिथून असली पाहिजे. उगाच टाइमपास आलाय म्हणून आलाय, बसलाय म्हणून बसलाय, करायचंय म्हणून करायचंय. बघा तुम्हाला आजपर्यंत जर मी बघायला गेलो मित्रांनो तर माझ्या ऐकण्यात 99% लोक मार्केटबद्दल निगेटिव्ह. पण आपल्या लोकांना माहीत नाही देशाची जी अर्थव्यवस्था चालती ही सगळी मार्केटमुळे चालते. आज आम्ही बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, पण बँकवाले कुठे इन्व्हेस्टमेंट करताय हे तुम्हाला आम्हाला माहीत नसते मित्रांनो. फक्त आपल्याला वाटतं आमचा पैसा बँकमध्ये म्हणजे सेफ आहे, बट मित्रांनो ऑलरेडी तुमचा पैसा मार्केटमध्ये लागलेला असतो ही आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मित्रांनो बँकेपेक्षा सेफ तुम्हाला जसं बघायला गेलं इंडियन मार्केट आहे आपलं. तुम्ही SIP करू शकता मित्रांनो, लॉंग टर्मसाठी स्टॉक शेअर घेऊ शकता. भरपूर मल्टिपल ऑप्शन आहेत आणि मित्रांनो आज तुम्हाला मी सगळ्या गोष्टी शेअर करणार आपल्या पूर्णपणे गावरान मराठी भाषेत. बघा मित्रांनो, आता भरपूर जणांचा प्रश्न आहे की दादा आम्हाला SIP वगैरे ह्या त्या गोष्टी आम्हाला लावता येत नाहीत. SIP जर मित्रांनो SIP वर पण आपला व्हिडिओ येईल. सगळ्या बेसिक गोष्टी मित्रांनो आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ येतील, काहीही लोड घेऊ नका त्या गोष्टीचा. बघा मित्रांनो, इंडियन मार्केट आणि आपलं करन्सी मार्केट दोन टाईप आहे त्या मार्केटमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला इंट्राडे जर करायचं असेल तर तुम्ही करन्सी मार्केटमध्ये करा आणि मित्रांनो तुम्हाला लॉंग टर्मसाठी जर ट्रेड करायचे असेल तर तुम्ही आपल्या स्टॉक मार्केटमध्ये करा, म्हणजेच आपल्या इंडियन मार्केटमध्ये करा. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो. ह्याच गोष्टीचे लोक लाखो रुपये फीस घेतात, बट मित्रांनो तुम्हाला मी एक आपला मराठी माणूस म्हणून हक्काने सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. फक्त तुमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सपोर्ट असला पाहिजे. आता बघा मित्रांनो, तुम्ही मार्केटला करिअर म्हणून कधी चॉईस करू शकतात. सिंपल साधी गोष्ट आहे मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्ही पहिल्यांदा आलाय तर मार्केटला तुम्ही एक साईड बिझनेस म्हणून चॉईस केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? एक साईड बिझनेस म्हणून. म्हणजे तुमचा मेन बिझनेस दुसरा असला पाहिजे. काय होतं माहिती आहे की मित्रांनो, आपण एखाद्या बिझनेसमध्ये पैसा कमवतो आणि तो येऊन आपल्या ह्या मार्केटमध्ये घालतो. बट मित्रांनो आपल्याला असं करायचं नाही. या मार्केटमध्ये येऊन इथंच पैसा क्रिएट करायचा आहे, इथंच आपल्याला प्रॉफिट क्रिएट करायचा आहे. पण आपल्या मराठी माणसाचं उलट चालू आहे सध्या. बघा मित्रांनो, तुमच्या सातत्याने लॉसेस होत असतील तर मित्रांनो कुठेतरी थांबणंही गरजेचं आहे. बट मित्रांनो आपण थांबायला तयारच नाहीत. आपण थांबतो कधी? जेव्हा आपलं पूर्ण संपतं तेव्हा आपल्याला समजतं की नाही ही चूक केली, ती चूक केली. त्यामुळे मित्रांनो जिथं कुठं असताल तिथं थांबा. कारण मित्रांनो तुम्हाला प्रॉपर गायडन्सची गरज आहे, प्रॉपर रोड मॅपची गरज आहे. तुमच्याकडे रोड मॅप नसेल तर काही फायदा नाही. त्यामुळे मित्रांनो रोड मॅप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि प्रॉपर तुम्हाला गाईड करणारा मेंटर पण असणं गरजेचं आहे. बघा सिंपल साधी गोष्ट आहे. आता जसं की तुम्हाला म्हटलं मी साईड बिझनेस आपल्याला कुठपर्यंत मार्केटला पाहिजे साईड बिझनेस म्हणून. मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॉफिटेबल होत नाही, जोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढत नाही, जोपर्यंत तुम्ही छोटं कॅपिटल मोठं करत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुमचा मेन बिझनेस हा मार्केट होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला फुल टाईम ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी मार्केटला टाईम देणं गरजेचं आहे.
आता सर आम्ही टाईम आमच्याकडे आहे, भरपूर सारा टाईम आहे, पण आम्ही कशा पद्धतीने देऊ हे आम्हाला माहीत नाही. टेन्शन घेऊ नका मित्रांनो, तुमचा भाऊ कशासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार, तेही आपल्या गावरान मराठी भाषेत. मित्रांनो बघा, ट्रेडिंग यू नावाचा एक ॲप आहे, तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. सिंपल साधी गोष्ट आहे सगळ्यात पहिल्यांदी. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या ट्रेडिंग यूमध्ये जर बघायला जर गेलोत मित्रांनो, भरपूर सारे ऑप्शन आहेत. जर बघायला गेलं तर इंडियन करन्सी मार्केटची, तुम्हाला जर इंट्राडे करायचा असेल तर आपलं तुम्ही गोल्ड बघू शकताय. जर मित्रांनो तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी जर बघायला गेले स्टॉक, तुम्हाला ह्या ट्रेडिंग यूवर मित्रांनो सगळ्या गोष्टीचे ॲनालिसिस करता येणार आहे. म्हणजे सगळ्या स्टॉकचा किंवा करन्सी मार्केटचे चार्ट बघता येणार आहे. तुमच्याकडे तो ॲप असणंही गरजेचं आहे. याच्या लक्षात जर नसेल तर ट्रेडिंग यू डाउनलोड करा. ट्रेडिंग यूची कशी ॲनालिसिस केली जाते, काय काय बघितलं जातं, ह्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवू. तुमचा फक्त आणि फक्त आपल्याला सपोर्ट पाहिजे. ठीक आहे. आता तुमच्याकडे ट्रेडिंग आल्याच्या नंतर मित्रांनो बघा, यूट्यूबला बेसिक व्हिडिओ आहेत भरपूर सारे. जर यूट्यूबचे जर दुसऱ्याचे नसेल पाहिजे तर मित्रांनो मी स्वतः बनवेल तुमच्यासाठी. जेवढ्या काही मला गोष्टी तुम्हाला मित्रांनो फ्रीमध्ये प्रोव्हाइड करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करेल. फक्त तुम्ही मला सपोर्ट करत राहा. आता बघा मित्रांनो, आता आपण एंट्री केली मार्केटमध्ये, काहीच माहीत नव्हतं आपल्याला. आता एक ट्रेडिंग यू माहीत झालं. ट्रेडिंग यू माहीत झाल्याच्या नंतर मित्रांनो आपला रोड मॅपवर कशा प्रकारे मित्रांनो रोड मॅप आपल्याला एक क्रिएट करायचा आहे ह्याच्यावरही व्हिडिओ येणार आहे. आता बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे ट्रेडिंग यू असाल तर म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही मित्रांनो मार्केटमध्ये पूर्णपणे एंट्री केली. बट मित्रांनो आता काही जणांचं मित्रांनो डिमेट अकाउंट असतं. डिमेट अकाउंट ज्यांचं कोणाचं ओपन नसेल त्यांनी ओपन करून घ्या मित्रांनो. एंजल वन भरपूर सारे आहेत. आता मित्रांनो आपण जे डिमेट अकाउंट यूज करतो इंडियन मार्केटमध्ये ते प्रॉफिट मार्क मित्रांनो, त्यांचं जे की प्रॉफिट मार्क ब्रोकर आहे त्याचं यूज करतो. त्याची जर लिंक पाहिजे असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आहे, बिंदास जाऊन डिमेट अकाउंट ओपन करू शकताय तुम्ही. बघा मित्रांनो, सिंपल साधी गोष्ट आहे. तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं सिंपल साध्या गोष्टीत, म्हणजे सिंपल साध्या मराठी भाषेत सांगितलं. तुम्हाला इंट्राडे जर करायचं असेल तर तुम्ही करन्सी मार्केटमध्ये करा, आणि लॉंग टर्म जर करायचं असेल तर तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये करा. आणि हे करणं मित्रांनो काळाची गरज आहे. बट मित्रांनो आपण काय करायला आलो, इंट्राडे ही आपल्या इंडियन मार्केटमध्ये करायला आलो. आणि इंडियन मार्केटमध्ये भरपूर जणांचे लॉसेस आहेत. बघा, ऑप्शन बाईंगमध्ये जर प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर तिथं 100 लोकांमध्ये फक्त मित्रांनो 1% लोक प्रॉफिटेबल आहेत. 99% लोक मित्रांनो लॉसमध्ये. का? कारण प्रॉपर वे नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या स्टॉक मार्केटमध्ये जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा व्हॉल्यूम पण, आपल्याला व्हॉल्यूम सगळ्यात चांगल्या बेटर टाईपमध्ये जर बघायला भेटेल तो म्हणजे मित्रांनो आपल्या करन्सी मार्केटमध्ये. बघा, सगळ्या गोष्टीचे स्टेप बाय स्टेप लेक्चर येतील. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला म्हटलं की ट्रेडिंग करणं का काळाची गरज आहे. बघा, आज तुम्ही काय करतो, FD करतो किंवा हलाव पैसे देतो किंवा ह्या बँकेमध्ये ठेवतो त्या बँकेमध्ये पळतो, पण तुमचा पैसा खरोखरच वाढतो का, हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर पैसा वाढवायचा असेल तर तुम्हाला मार्केटशिवाय पर्याय नाही. सिंपल साधी गोष्ट आहे. बघा, सिंपल साधी गोष्ट आहे. आपल्याला ऑप्शन बाईंग करायची नाही. ऑप्शन बाईंग केलं तर मित्रांनो जेवढा प्रॉफिट फास्ट होणार आहे तेवढा लॉस पण फास्ट होणार आहे, हे डोक्यात ठेवायचं. जेवढं तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने जाणार आहे मित्रांनो तेवढं तुम्ही फास्ट प्रॉफिटेबल बनणार आहे. पण मित्रांनो तुम्ही जेव्हा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करताय किंवा SIP करताय मित्रांनो किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा तुम्हाला नॉलेजही असणं खूप गरजेचं आहे. पण आपल्याला नॉलेज नसतं, आणि नॉलेज नसेल तर मित्रांनो जेवढ्या तुम्हाला फास्टली प्रॉफिट पाहिजे तेवढा भेटत नाही. बघा, आता जर इंडियन मार्केटमध्ये जर बघायला गेलो मित्रांनो तर सगळ्यात घातक होतं ते म्हणजे आपले ऑप्शन बाई, त्यानंतर होती ऑप्शन सेलिंग, त्यानंतर होतं आपलं फ्युचर म्हणजे स्विंग ट्रेडिंग, आणि त्यानंतर मित्रांनो आपलं जे की मार्केटमध्ये आपण लॉंग टर्म म्हणजे आपले कॅश किंवा जे की आपलं पोर्टफोलिओ आपण जे बनवलं ते. बट मित्रांनो बघा, ऑप्शन बाईंगमध्ये भरपूर जणांचा लॉस झाला, ऑप्शन सेलिंगमध्ये भरपूर जणांचा लॉस झाला, स्विंगमध्ये पण भरपूर जणांचे लॉसेस झाले. बट मित्रांनो लास्टला सेफली एकच होतं जे की आपण म्हणतो SIP किंवा म्युच्युअल फंड किंवा मित्रांनो आपले लॉंग टर्ममधली इन्व्हेस्टमेंट. परंतु मित्रांनो आपल्या आताच्या ह्या पाठीमागाच्या वर्षामध्ये जे की सगळ्यांचे जे लॉंग टर्मचे पोर्टफोलिओ होते तेही मायनसमध्ये आले. का? मित्रांनो तिथेही तुम्हाला ट्रॅप केलं जातं. ह्यासाठी तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही मित्रांनो कुठं एंट्री घेतली पाहिजे, कुठं एक्झिट झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की तुम्हाला साधं मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये जर काम करायचं आहे असेल तरी तुमच्याकडे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या माणसाकडे नॉलेज नसते. आपला माणूस काय करतो, ह्याने हे सांगेल त्याने तो सांगेल त्याने तो सांगेल त्याचा ऐकतो आणि इन्व्हेस्टमेंट करतो. ह्याच्या ऐकण्यावर इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्हाला जर स्वतः यायचं असेल तर स्वतः या, नाही तर मार्केटकडे येऊही नका. उगाच मित्रांनो बघा, आता
जर बघायला गेलं रिसेंटली पाठीमागं मित्रांनो जर बघायला गेलं तर एरोप्लेन क्रॅश झालं. एरोप्लेन काय झालं? क्रॅश झालं. आता एरोप्लेन जेव्हा क्रॅश झालं मित्रांनो तेव्हा बसणाऱ्यांची काही चुकी होती का? चुकी होती एक तर ड्रायव्हरची, किंवा एक तर कोणाची होती? ड्रायव्हरची म्हणजे पायलटची, नाही तर एक तर मित्रांनो मॅकॅनिकलची होती. ह्या दोघांची चुकी होती. पण ह्या दोघांच्या चुकीमध्ये बाकीच्या नॉर्मल माणसाचा जीव गेला. तसंच आपल्या मार्केटमध्ये तुम्ही मार्केटमध्ये यायचं असेल तर तुमचा विश्वास हा तुमच्या स्वतःवर असला पाहिजे. नाही तर माझा मित्र जा म्हणतोय, नाही तर माझे घरचे जा म्हणतात, नाही तर माझे रिलेटिव्ह जा म्हणतात म्हणून मी मार्केटमध्ये येतोय. तर मित्रांनो अशा प्रकारे येऊ नका. दुसरी गोष्ट मित्रांनो, कोणत्याच बिझनेसमध्ये एका दिवसात माणूस करोडपती होत नाही, मोठा होत नाही. तुम्हाला तिथं टाईम द्यावा लागणार आहे. आणि तुमच्याकडे जर टाईम नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाही. बघा, आज माझं जे सक्सेस आहे ते प्रत्येकाला दिसतं, बट मित्रांनो स्ट्रगल कोणाला दिसत नाही. भरपूर साऱ्या गोष्टी फेस केल्या, प्रॉपर रोड मॅप नव्हता मित्रांनो. आज जर बघायला गेलं 7.5 वर्ष झालं मार्केटमध्ये येणाऱ्यांची संख्या पण तेवढीच आहे, जाणाऱ्यांची संख्या पण तेवढीच आहे. पण जो टिकला तो टिकला. का टिकलो मित्रांनो मार्केटमध्ये? कारण माझ्याकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे माझ्याकडे टाईम होता. माझा काय होता? माझ्याकडे फक्त आणि फक्त टाईम होता. आणि तो टाईम मी प्रामाणिकपणे निस्वार्थपणे मार्केटला दिला. माझ्याकडे काय पैसा नव्हता, मला मार्केटमध्ये येऊन पैसा क्रिएट करायचा होता. पण आपलं उलटं होत आहे. आपण काय करतो? इकडून तिकडून पैसा जमा करतो, मार्केटमध्ये नेऊन घालतो. मित्रांनो असं करून कधीच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, 2030 हा फक्त आणि फक्त ट्रेडरचा असणार आहे. सिंपल साधी गोष्ट आहे. पण मित्रांनो हे आपल्या लोकांना आणखी माहीत नाही. आजही आपले लोक बोलतात मार्केटला सट्टा म्हणून बोलतात. का? कारण मित्रांनो बघा, एक सिंपल साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर एखादी गोष्ट जमली नाही, तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये लॉस केला तर तुम्ही चांगलं म्हणणार का त्या गोष्टीला? नाही. आपल्याला जमली नाही, आपण त्याला नाव ठेवणार. पण त्यामुळे कोणी काही म्हणून द्या, मार्केटला आपल्याला एक बिझनेस म्हणून बघायचं आणि प्रॉपर वेने चालायचं आहे. मित्रांनो ह्या जगात इम्पॉसिबल असं काहीच नाही, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आणि तुम्ही मार्केटमध्ये येऊन मित्रांनो चांगल्या पद्धतीने मित्रांनो प्रॉफिट जनरेट करू शकतात. पण मित्रांनो तुम्हाला ह्याच्यासाठी तुमचा निस्वार्थपणे तुम्हाला टाईम द्यावा लागणार आहे. बट काही जण पैसा आला तरच मार्केटला बघणार, काही जण सोडणार. बघा मित्रांनो, जसं की माझ्या ट्रेडिंगच्या काळात मला भरपूर लोक भेटले. काही लोक असं म्हणतात 10-10, 15-15 वर्ष झाला मी मार्केटला बघतोय, आम्हाला नाही जमलं, तुला जमन का? बट मित्रांनो त्यांना एक गोष्ट प्रॉपर विचारायची, तुम्ही 10-15 वर्ष रोज डेली मार्केटला बघितलं का? दुसरी गोष्ट, तुम्ही ट्रेडिंग करत असाल तुम्ही प्रॉपर स्टॉप लॉस लावला का? प्रॉपर स्ट्रॅटेजी काम केलं का? प्रॉपर तुम्ही टार्गेट घेतलं का? तर मित्रांनो तो तुम्हाला फक्त आणि फक्त नाही म्हणणार. म्हणजे त्याने केली ती फक्त आणि फक्त गॅमलिंग, आणि असं करून तो लॉस करत असेल तर काही फायदा नाही. त्यामुळे मित्रांनो जिथं कुठे असताल तिथं थांबून घ्या आणि एक प्रॉपर वेने चला. तुम्हाला जर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल बनायचं असेल तर बघा मित्रांनो, प्रॉफिटेबल होणं खूप सोपं आहे मार्केटमध्ये, पण आपल्याच लोकांनी याला कॉम्प्लिकेट केलं. दुसरी गोष्ट मित्रांनो, हे बघा, मार्केटमध्ये जर तुम्ही आलाय, मार्केटमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो ह्या प्रकारे तुम्हाला चार्ट बघायला भेटतो. ह्या चार्ट मित्रांनो प्रत्येक इंडेक्समध्ये सेम कॅन्डल बनणार आहेत. दोनच प्रकारच्या काड्या बनणार आहेत, एक लाल असणार आहे, एक हिरवी असणार आहे. त्याला आपण कॅन्डल्स बनणार आहे. प्रत्येक ह्याच्यात जर बघायला गेलं इंडेक्समध्ये कॅन्डल्सच फॉर्म होणार आहेत, असं वेगळं काहीही नाही. पण आपण ॲडव्हान्स म्हणून मित्रांनो आपण तिथंच फिरतोय, फक्त नावं चेंज आहेत. मी एखादा इंग्लिशमधून शब्द आणला किंवा मी XYZ वर्ड्स आणला की त्याला ॲडव्हान्स म्हणतो. मग मित्रांनो आपले लोक फक्त ॲडव्हान्सच्या मागं पळतात. बट मित्रांनो तुम्ही कितीही ॲडव्हान्स शिकलात, एंट्री आणि एक्झिट तुम्हाला चुकणार आहे का? नाही. मग तुम्ही मार्केटमध्ये यायचं असेल तुम्हाला प्रॉपर एंट्री करता आली पाहिजे आणि प्रॉपर तुम्हाला बाहेरही पडता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट मित्रांनो, मार्केटमध्ये जे की म्हणतो आपण लालची लोक ते टिकत नाहीत, जे जास्त भितात तेही टिकत नाहीत. आणि जो प्रॉपर बिझनेस माइंडने येतो मित्रांनो, सिंपल साधी गोष्ट आहे. बघा, काही जण म्हणतात सट्टा, मला इथून ट्रेड घ्यायचा मित्रांनो, माझा स्टॉप लॉस माहिती, मला म्हणजे ट्रेड घ्यायच्या आधीच माहिती माझा एवढा लॉस आहे, मग ह्याला कसं सट्टा म्हणू शकताय तुम्ही? म्हणू शकताय का? नाही. काही जण मित्रांनो फक्त आणि फक्त बाय सेल करणार आणि लॉस करणार आणि तेच लोक मार्केटला नाव ठेवणार. मग त्यामुळे तुम्हाला जर मार्केटमध्ये करिअर करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मार्केटला प्रॉपर टाईम द्यावा लागणार आहे. बघा, एखादा मित्र जर तुमचा जिवलग होणार असेल तर त्या मित्रासोबत तुम्ही आधी टाईम स्पेंड करतात, तेव्हा त्याचे स्वभाव आवडतात तुम्हाला, त्यानंतर त्याच्या काही बॅड हॅबिट आहेत त्या पण माहीत होतात आणि तेव्हा तुमचा तो जिवलग मित्र होतो. का? कारण तुम्ही त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला. मग तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तुम्हाला मार्केटमध्ये टाईम स्पेंड करावा लागणार आहे. आणि हे आपल्या मराठी माणसाला जमत नाही.
आपल्या मराठी माणसाला असं पाहिजे की एका दिवसात आलो की मी करोडपती झालो पाहिजे. एका दिवसात कोणीही करोडपती होत नाही. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला बिझनेस म्हणून आणि प्रामाणिकपणाने मित्रांनो म्हणजे निस्वार्थपणे मार्केटमध्ये येणं गरजेचं. नुसते पैसे भेटणारच म्हणून येऊन चालणार नाही. तुम्ही इथं आलात, तुम्हाला लॉस पण घेता आला पाहिजे, पण आपल्या माणसाला फक्त आणि फक्त प्रॉफिट घ्यायचा आहे. तर अशाने कधीही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट राहिली एजची. बघा मित्रांनो, जर बघायला गेलं 5वी 6वीचे पोरं पण आजही ट्रेडिंग करतात, चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवतात. पण आपण म्हणतो मी 10वीला आहे, मी 12वीला आहे, मी ट्रेडिंग करू शकतोय का, मी लहान आहे. अरे तू लहान नाहीस गोडव्या, तू खूप मोठा झालास. तू स्वतःला फक्त लहान बोलतोस, तुझ्या घरातही फक्त तू लहान. तुझ्या वयाचे पोरं बघ कुठे गेलेत. फक्त आपले मराठी माणसंच पाठीमागे राहतात. का राहतात? कारण आपले आसपासचेच म्हणतात तुला जमणार आहे का, तू करू शकतोस का. दुसरी गोष्ट, आपल्या आईवडिलांना वाटतं आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, अमुक झाला पाहिजे, तमुक झाला पाहिजे. अरे पण तुमच्या मुलाला व्हायचंय काय हेही बघा तुम्ही. तेव्हा तो प्रॉफिटेबल ट्रेडर होणार आहे किंवा त्या बिझनेसमध्ये तो टॉपला जाणार आहे. येतं एक लक्षात. आज जर बघायला गेलं तर मी क्लासेस घेतो. क्लासेस घेतात मित्रांनो भरपूर सारे माझ्याकडे मल्टिपल लोक येतात, पण जास्त लोक बिझनेसमॅन येतात. आणि मित्रांनो त्यांचे मुलं तिसरी चौथीचे घेऊन येतात. आजही बोलतात सर आम्हाला प्रॉफिटची अपेक्षा नाही, फक्त आमच्या मुलाला ट्रेडिंग चांगल्या प्रकारे शिकवा. का असं बोलतात ते? कारण त्यांना माहिती की मार्केटमध्ये फ्युचर काय. मित्रांनो मार्केट शिकणं हे काळाची गरज आहे, काळाची. आणि 2030 मी म्हणतो तुम्हाला फक्त आणि फक्त हे ट्रेडरचं असणार. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कसलीही गरज पडून द्या, काही गरज पडून द्या, मार्केटमध्ये तुमचा भाऊ सक्षम आहे निस्वार्थपणे. मित्रांनो माझ्या क्लासेसमध्ये पण बघायला जर गेलो मित्रांनो, ज्या गोष्टी मित्रांनो प्रॉपर मार्केटमध्ये होत्यात अशाच गोष्टी शिकवतो. आता मित्रांनो 2 पद्धतीचे लोक असतात. जे मी प्रामाणिकपणे देतो त्यांना काही जणांना सोपं वाटतं, काही जणांना वाटतं नाही ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे, काही जणांना वाटतं लय ॲडव्हान्स आहे. प्रत्येकाचा विचार आहे, प्रत्येकाच्या मानसिकतेला मी नाही टक्कर देऊ शकत. सिंपल साधी गोष्ट आहे. मी प्रामाणिकपणे जे शिकवतोय ते प्रामाणिकपणे वर्क होत आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट जर बघायला जर गेलो मित्रांनो आज आज आपले 99% मित्रांनो ट्रेडर लॉसमध्ये. का 99% रिटेलर म्हणायचं मला. का? कारण मित्रांनो जर मार्केटचा जर बघायला गेलो हॉल्यूम भरपूर मोठा. ह्या ज्या बिग प्लेअर आहे मित्रांनो, या बिग प्लेअरच्या माइंडसेटने आपल्याला खेळावं लागतं, तेव्हा आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहे. बघा मित्रांनो हे आपले एक इंट्रोडक्शन तुम्हाला सांगितलं, म्हणजे एक थोडक्यात सांगितलं की मार्केट करणं किती काळाची गरज आहे. मार्केटमध्ये खरंच प्रॉफिटेबल बनतंय का का लॉस होतोय का. लॉस कुणाला होणार आहे ज्याला काही माहीत नाही. सिंपल साधी गोष्ट, तुम्ही कपड्याचं दुकान टाका, कपड्याचं तुम्हाला माहीत नाही माल कुठं आणायचा आहे, कसा विकायचा आहे, लोकेशन काय हे माहीत नाही, लॉसच होणार आहे. मार्केटचं तुम्हाला काहीच माहीत नाही, ह्याचा अर्थ तुम्हाला प्रॉफिट होणार आहे का नाही. तुम्ही फक्त त्याचं ऐकून येत आहे, हा मोठा झालाय तो मोठा झालाय. अरे पण जो झालाय काय, त्याची हिस्ट्री काय आहे हे पण आपलं बघणं गरजेचं आहे. मग त्यामुळे तुम्हाला जर मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर वेने यावं लागणार आहे, प्रॉपर रोडमॅपने यावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कसलीही मदत लागून द्या, तुमचा भाऊ खंबीर आहे. मित्रांनो 7.5 वर्ष घातलेत प्रामाणिकपणे मार्केटला. आजही बघतो मित्रांनो मार्केटला 7-7, 8-8 तास आजही बघतो, असं नाही की बघत नाही. काही लोक म्हणतात बघून तुला काय भेटतं. बघून काय भेटतं मार्केटमध्ये जेव्हा मी बघतो तेव्हा मित्रांनो फक्त मार्केटकडे एक यू समजला की मार्केट कोणत्या साईडला जाणार आहे हे 2 मिनिटात समजतं. का? कारण मित्रांनो प्रामाणिकपणे मार्केटला बघितलेलं आहे, मार्केटचा प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल, मार्केटमध्ये करिअर करायचं असेल, चांगला मेंटोर असणंही गरजेचं आहे. त्याचा प्रॉफिट त्याचा शो ऑफ बघून जाऊ नका. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर मित्रांनो मार्केटमध्ये यायचं असेल आणि तुम्हाला प्रॉपर रोडमॅप पाहिजे असेल तर मित्रांनो कमेंटमधून मला सांगा, तुम्हाला रोडमॅपचा व्हिडिओ नेक्स्ट नक्की. ठीक आहे. जय महाराष्ट्र. आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. मराठी माणसाचा हक्काचा ट्रेडर आहे. कधीही या, काही तुमचा डाऊट असेल तो आपण समोर बसून क्लिअर. धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा आणि परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या.